विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे, काय सांगाल, काय मागणी आपली आहे एकंदरीत या सगळ्या रस्ता रोकोसाठी? सिद्धेश्वर साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर हे गळीत हंगाम थांबावं अशा पद्धतीचं पर्यावरण खात्याने पत्र आम्हाला दिलेलं आहे। वास्तविक पाहता पर्यावरणासाठी ज्या काही काळज्या घ्यायच्या आहेत त्या सगळ्या काळज्या घेऊन आम्ही आमचं कोजनरेशन आणि 7,500चं एक्सपान्शन केलेलं आहे। त्यासाठी लागणारे सगळे त्रुटी आम्ही पूर्ण केलेल्या आहेत आणि कुठंही पोल्युशन होणार नाही, म्हणजे पाण्याचं नाही, हवेचं नाही, अशा पद्धतीचं कोट्यवधी म्हणजे जवळजवळ 20-25 कोटीच्या वर रुपये त्याच्यावरती खर्च केलेले आहेत। असं असताना त्या ठिकाणी काही ना काही कारणं दाखवून ह्या मंडळी जे काही सोलापूर विकास मंचची काही मंडळी आहेत ती जाऊन तक्रार करणं आणि त्यामध्ये ते परमिशन न मिळण्यासाठी त्या ठिकाणी खो घालण्याचा प्रयत्न गेल्या 4-5 वर्षापासून सातत्यानं करत आहेत। आणि त्याचाच भाग म्हणून याही वर्षी गळीत हंगामात सुरू झाल्यानंतर तो कसा बंद पडेल यासाठी ही मंडळी प्रयत्नशील आहेत आणि त्याच्यात भाग म्हणून ती नोटीस आली आहे। आमचं म्हणणं आहे, आमचा जो काही एन्व्हायरमेंट क्लिअरन्स म्हणतो, पर्यावरणाची जी परवानगी आहे ती मिळण्यासाठी आमचा अर्ज त्या ठिकाणीच पडलेला आहे। त्यावरती ताबडतोब निर्णय घ्यावा, त्यासाठी हायकोर्टची ऑर्डर झालेली आहे त्यांना। त्यामुळे त्याची जी सगळी पूर्तता आहे तीही कारखान्याने केलेली आहे। त्यावर निर्णय घेऊन आमची परमिशन त्या ठिकाणी द्यावी आणि त्यांनी जी क्लोजर नोटीस काढलेली आहे कारखान्याला ती मागे घ्यावी। तशाच पद्धतीनं विकास मंच सातत्यानं गेली 5-7 वर्ष झाली की ही चिमणी होडगी तळाच्या विमानतळाच्या आडवी येते अशा पद्धतीचं एक चुकीचं गैरसमज आणि ही चिमणी कारखाना चालवण्यासाठी गरजेची नाही अशा पद्धतीची दुसरी दिशाभूल, अशा अनेक दिशाभूल करणाऱ्या स्टेटमेंट्स ही मंडळी करतायत। त्यातनं आता आंदोलन त्यांनी चालू केलं आहे जे चुकीचं आहे आणि त्या माध्यमातून हे सर्व जे काही गरज आहे की होडगी विमानतळ हे एक साईडनी 1987 पासून जे चालू आहे ते तसंच चालू राहिलं पाहिजे अशा पद्धतीचं एक धोरण महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्या ठिकाणी 2013ला घेतलं होतं आणि 2016पर्यंत बोरामणी विमानतळ चालू केलं पाहिजे। पण तशा पद्धतीचा पुढच्या काळामध्ये कुठेही फॉलोअप झाला नाही आणि म्हणून बोरामणी विषय त्या ठिकाणी तसंच थांबला। आम्ही सातत्यानं पाठवण करून त्या ठिकाणी सन्माननीय शिंदेसाहेब असू देत, त्या ठिकाणी सन्माननीय अजितदादा पवार साहेब असू देत, त्यांनी वेळोवेळी त्या ठिकाणी पैशाची हे करून संपूर्ण जागा त्या ठिकाणी बोरामणी हद्दीमध्ये खरेदी केलेली आहे आणि त्याचबरोबर बोरामणी ग्रामपंचायतीचा ठरावाची गरज होती तीही 2021मध्ये मिळालेली आहे। अशा पद्धतीने सर्व पूर्तता केली आहे। 2021लाच जे विमान प्राधिकरणाचे दीपक कपूर आहेत त्यांनीही त्या ठिकाणी जो फॉरेस्टची जागा आहे ती एक्सचेंज करण्यासाठी प्रस्ताव महाराष्ट्र विमान प्राधिकरणाने नागपूर ऑफिसला दिलेला आहे। तो पहिल्यांदा रिजेक्ट झाला होता। तोही एक माळडोक कसा असू शकेल आणि त्या माळडोकसाठी तुम्ही हायवेला परमिशन देता आणि विमानतळाच्या जागेला देत नाही, हे काही कुठंतरी त्यांच्या चुकीच्या धोरण आहे हे असं आपल्याला जाणून येईल आणि म्हणून हे सगळं थांबलं पाहिजे आणि सोलापूरचा जर विकास पाहिजे असेल तर बोरामणीचं इंटरनॅशनल विमानतळ लवकरात लवकर झालं पाहिजे, त्याच्याबद्दलचा निर्णय त्या ठिकाणी झालेला पाहिजे। कारण कारखान्यात होडगी विमानतळाला एक मर्यादा आहे, 2.25 किलोमीटर एवढीच त्याची रनवे आहे आणि त्याच्यापेक्षा ती वाढू शकत नाही कारण एका साईडला कारखाना आहे, एका साईडला शहराचं एन्क्रोचमेंट विमानतळाच्या भागामध्ये झालेलं आहे आणि म्हणून ते होऊ शकत नाही। ज्या 33 नंबरचा ही लोक आग्रह करत आहेत 14 पासून, ते 33 नंबर आजपर्यंत चालवलं नाही आहे। त्यामध्ये 35 अडथळे आहेत, कारखान्याची चिमणी काढूनही ते चालू होणार नाही हे सगळं माहीत असताना ते या कारखान्याला बंद पाडण्यासाठी ही सगळी राजकारण केलं जातं आहे। राजकारण पण असणार, राजकारण आहे। काही लोकांना हा कारखाना बंद पडला तर फायदा होणार आहे, अशा सगळ्या गोष्टी त्यामध्ये आहेत आणि म्हणून जे कोणी राजकारण करत असतील, जे कोणी व्यक्तिद्वेष करत असतील, ज्या कोणाला पैशाची मस्ती आली असेल, ह्या सगळ्या मंडळींनी हे ओळखलं पाहिजे की आता हे आंदोलन
किंवा मी समजावून सांगून पटलेलं नाही, त्यामुळं हे शेतकऱ्यांच्या हातामध्ये गेलेलं आहे. शेतकऱ्यांचं कसं नुकसान होणार आहे? कारखान्यांचं गाळप जर बंद झालं तर किती गाळप क्षमता, कसं नुकसान होऊ शकतं? कारखान्याचा गाळप आपण पाहिला असेल, गेल्या वर्षी जवळजवळ 13 लाख, म्हणजे सोलापुरात 2 नंबरवरती क्रशिंग आपण केलेलं आहे. आणि तशाच पद्धतीनं विजेची निर्मिती करून विजेचं एक्सपोर्ट जे झालं आहे ते 1 कोटीच्या वर होऊन ते साधारण महाराष्ट्रामध्ये आपण सर्वात जास्त युनिट एक्सपोर्ट केलेले कारखाना आहे. अशा पद्धतीने अतिशय सुंदर अशा पद्धतीनं कारखाना आपण चालवला आहे. परंतु त्याचबरोबर गेल्या वर्षी आपण बाकीच्यांनी 2100 रुपये भाव दिला असला तरी आपण 2500 रुपये त्या ठिकाणी प्रतिटन भाव दिलेला आहे, जो आपल्या भागातल्या ज्या रिकव्हरीच्या टप्प्यातला आहे, आपला 10:30 पावणे 11च्या रिकव्हरीचा टप्पा आहे, परंतु तो सर्वात जास्त म्हणजे 2500 रुपये दिला आहे. आणि तशाच पद्धतीनं याही वर्षी आपण 2600 रुपये त्या ठिकाणी झालेला आहे. ही मंडळी जर त्या ठिकाणी हे तर ऊस गाळला गेला नाही तर ह्यांचे ऊस बांधावरती काढून फेकून द्यावे लागतील, वाळवा लागतील. कारण आम्हाला जवळजवळ 20 ते 22 लाख टन त्या ठिकाणी आमच्या सभासदांचा ऊस शिल्लक आहे. आणि तो जर वेळोवेळी गाळला गेला नाही तर त्यांच्याकडे लाखो करोडो रुपयाचं, म्हणजे जवळजवळ 450 ते 500 कोटीचं हे जे काही आर्थिक उलाढाल या ठिकाणी ह्या निमित्तानं होतं आहे, त्या पैसे मिळणं हे सभासद शेतकऱ्यांना शक्य होणार नाही. शेतकऱ्यांचं नुकसान होईल अंदाजे. हे जवळजवळ 30,000 शेतकरी परिवाराचं, जवळजवळ 7,000 ऊसतोड कामगारांचं आणि कारखान्याचे जवळजवळ 3,000 कामगार, अशा पद्धतीनं 50,000 लोकांचं यावरती गुजराण आहे. या ठिकाणी मला अभिमान वाटतो की 50 वर्षामध्ये जे कर्मयोगी आप्पांनी आणि त्यांच्या सहकार्याने काम केलेलं आहे त्यामुळं हे ऊसाचं क्षेत्र एवढं वाढलेलं आहे. आणि त्या माध्यमातून सोलापूर हे माझे महाराष्ट्रच नव्हे तर देशामध्ये एक मोठा ऊस उत्पादक, मोठं साखर उत्पादन अशा पद्धतीचा हा कारखाना आहे. आपण सगळेच चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी करतो आहे. हे सगळे मंडळी पायात पाय घालत असले तरी सर्व प्रोजेक्ट आपण अतिशय सोलापुरामध्ये कोणी केले नाहीत तशा पद्धतीचे प्रोजेक्ट आपण हात करून, जेणेकरून जे काही 4 पैसे उरतील ते सभासदांच्या खिशात कसं जाता येईल ह्यासाठी काम करणारा हा कर्मयोगी आप्पांनी स्थापन केलेला एक सहकारी तत्वावरचा कारखाना आहे. आणि म्हणून हा कारखाना जसा न्याय देईल तसे दुसरे कारखाने न्याय देतील असं मला वाटत नाही. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून हा संप हा अतिशय महत्त्वाचा आहे. शेतकरी आज पेटून उठलेला आहे आणि त्याला तुम्ही थांबू शकणार नाही. ज्या काही गोष्टी विमानतळाच्या आहेत त्या तुम्ही पूरक अशा पद्धतीनं निर्णय माननीय मुख्यमंत्री साहेब असू देत, माननीय उपमुख्यमंत्री असू की नाही, हे महाराष्ट्र शासनाने ह्या घ्याव्यात तिथं. आणि आमच्या जे काही परमिशन्स लागणार आहेत त्याही परमिशनला ताबडतोब मान्यता द्यावी. एवढं तुम्ही भाषणात म्हटलं की विरोधकांना इशारा दिला आहे की तुम्ही वैयक्तिक काही बोलू नका, आरोप करू नका, नाहीतर तुम्हाला सोलापुरात राहू देणार नाही. तर हे कोणाला इशारा सातत्याने गेली 4-5 वर्ष आपण पाहतोय. हे दिशाभूल करणं तर आहेच, पण व्यक्तिगत पातळीवरती काही मंडळी त्या ठिकाणी विकास मंचाची आहेत की ज्यांचं नाव घेणंही मला योग्य वाटत नाही. ज्यांना इशारा लागला आहे तो आपोआप इशारा मिळेल आणि जर ते ऐकले नाहीत तर मग काय होईल तेच जाणो असं मला वाटतं. मी थोडक्यामध्ये सांगतो की ज्या पद्धतीनं वैयक्तिक टीका त्यांनी केली ती एक उदाहरण तुम्हाला सोलापूर महापालिकेच्या आयुक्तांच्या समोर घडलेली घटना त्या ठिकाणी पाहिली असेल. आणि त्या माध्यमातून अशा पद्धतीनं टोकाच्या भूमिका मी योग्य वेळ आल्यानंतर सगळ्यांना उत्तर देणार आहे. फक्त आजचा हा प्रसंग बघून त्यांनी ओळखावं आणि गप्प बसावं एवढंच मी त्यांना पुन्हा एकदा इशारा देतो. आनंद शामराव पाटील, हत्तरसंग कुडाल तालुका, दक्षिण सोलापूर. आज आपण या दिवशी हत्तूर येथे दुपारी 12 वाजता रस्ता रोको करणार आहोत. ते सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यावर जे चाललेले आहे, सोलापुरातील मूठभर लोकांनी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना बंद करण्याचा जो कुटील डाव तयार केलेला आहे ते हाणून पाडण्यासाठी या कारखान्यावरती 29,068 सभासद आहेत, 1200 कर्मचारी आहेत, 10,000 ऊसतोड मजूर आहेत, असे एकूण 50,000 लोकांचे संसार या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यावर चालतो. आणि आपल्या या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याला मागच्या वर्षी 13,25,000 टनाचा ऊस आम्ही गाळप केलेला आहोत. यावर्षी आमचा उद्देश 15 लाख टन ऊस गाळप करण्याचा उद्देश आहे. सोलापूर जिल्ह्यात एकूण 46 कारखाने, त्यापैकी 42 कारखाने चालू आहेत. त्यापैकी 7,500 TPCDचे जेवढे कारखाने आहेत त्यापैकी 1 नंबरला चालणारा कारखाना मागच्या वर्षीसुद्धा आम्ही गाळपात उच्चांक आहोत.
विद्युत को जनरेशन एक्सपोर्टमध्ये उच्चांक केलेले आहेत। यावर्षी सुद्धा आमचा उच्चांक गाठण्याचा उद्देश असताना ज्यावेळी कारखाना चालू होतो त्यावेळेला चिमणीचा विषय येतो, हरित लवादाचा विषय येतो। काही मुठभर मंडळींनी सिद्धेश्वर साखर कारखान्यावरती किंवा कारखान्याच्या आमचे आदरणीय मार्गदर्शक धर्मराज काळादेवरती जे त्यांचा द्वेष आहे ते साधण्यासाठी साखर कारखाना शेतकऱ्याचा असून ते बंद पाडण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत ते हाणून पाडण्यासाठी या कारखान्याचे 50,000 लोक ते हाणून पाडण्यासाठी स्वस्थ बसणार नाही। आज हे रस्ता रोका सुरुवात आहे। याच्यानंतर मोठ्या प्रमाणात आम्ही सोलापूर जिल्ह्यात मोर्चा काढून मूक मोर्चा काढून सुद्धा आम्ही कलेक्टरला निवेदन देणार आहोत। या ह्याच्याने आपण सांगू इच्छितो की आपण त्वरित सरकारने सुद्धा ह्याच्यात भाग घेऊन आपल्याला एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स द्यावा आणि कारखाना सुरळीतपणे पाडण्यासाठी प्रयत्न करावा अशा प्रकारचा विनंती करतो। मी माझा शब्द संपवितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अन्यथा समजा चिमणी पाडाच म्हणून असं निर्णय आलं तर तुम्ही काय तुमचं टोकाचं पाऊल असणार? सिद्धेश्वर साखर कारखाना हे 50 वर्षापासून सर्व शेतकऱ्यांना घेऊन हे कारखाना आज 7,500 पर्यंत क्रशिंग करत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आज जवळपास 28,000 ते 30,000 टन ऊस शेतकऱ्यांचा एकरी त्या ठिकाणी शिल्लक आहे। तर मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की आमचं जवळपास 15 लाख टनचं क्रशिंग करायचं एक उद्दिष्ट आहे। जर समजा आता सध्या तर आम्हाला या ठिकाणी जे नोटीस आलेलं आहे लवादचं आणि इतर जे नोटीस पोल्युशन कंट्रोलचा वगैरे आलेलं आहे तर आम्ही सर्व शेतकरी एकत्र येऊन आंदोलनात जे रस्ता रोको करत आहोत। त्याचबरोबर आम्ही गल्लोगल्ली शहरामध्ये पण आता कलेक्टर ऑफिसमध्ये उपोषणाला सर्व बसलेले आहेत। आम्ही आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याशी पण संवाद साधून हे जे चालू असलेला कारखाना बंद पाडण्याचा जे प्रयत्न आहे ते अतिशय दुर्दैवी बाब आहे। ह्याच्यात राजकारणच आहे। हे राजकारण करणारे लोक आपल्यासमोर लवकरच आपल्यासमोर येतील, कारण चालू असलेला कारखाना उद्योग जे चालू आहे ते बंद करायचं ते प्रयत्न करत पक्ष वगैरे मी आता डायरेक्ट मला या ठिकाणी तसं बोलता येणार नाही। आम्ही सर्व शेतकरी म्हणजे सर्व पक्षाचे लोक या ठिकाणी इन्व्हॉल्व आहेत। सिद्धेश्वर साखर कारखाना हे गोरगरीब लोकांचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा लोकांचा हे कारखाना आहे। हे फक्त केवळ धर्मराज काडादे यांना टार्गेट करण्यासाठी हे लोक जे आज करत आहेत ते अतिशय चुकीचं आहे। रक्ताचं पाणी करून काडादी घराण्याने हे सिद्धेश्वर साखर कारखाना उभा केलेला आहे। काय करणार आता आम्ही भविष्य काळामध्ये हे रस्ता रोको आता आजच्यापासून हे फर्स्ट स्टेप आम्ही घेतलेला आहे। त्याचबरोबर उपोषणचं स्टेप घेतलेला आहे। चक्रीय उपोषणाने रस्त्यावर सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये साखळी त्या ठिकाणी उभा करून कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचा जीव गेला तरी हरकत नाही, पण आम्ही सिद्धेश्वर साखर कारखाना बंद पडू देणार नाही। त्याच्यामध्ये कसं बस टिकून असलेले काही सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना सोलापूरच्या विकासासाठी विमानतळाची आवश्यकता हे सर्वांना मान्य, आम्हाला मान्य, विमानतळ पाहिजे। पण हे विमानतळ त्या ठिकाणी अस्तित्वात आहे। अनेक वर्षापासून विमानं तिथे येतात जातात, पण असं त्यांचं म्हणणं आहे। पण त्या ठिकाणी अनेक धावपट्ट्या असताना पण चिमणी समोरची धावपट्टी या लोक एका त्या ठिकाणी असतात। त्याला पर्याय सुचवला गेलेला आहे। 1586 गृहमंत्री आले, त्यांचं विमान त्या ठिकाणी उतरलं। परवाच देवेंद्र फडणवीस साहेब हे सर्व मंत्री येतात, त्यांची विमानं उतरतात, उड्डाण घेतात, पण त्यावेळेला कधीही त्याचा अडथळा त्या ठिकाणी येत नाही। पण काही लोक, अनेक लोक तर आपल्या विकासामध्ये आमच्या सिद्धेश्वर साखर कारखान्याचं फार मोठं योगदान आहे। आंतरराष्ट्रीय विमानतळ जर तुम्ही तयार केला त्या ठिकाणी उतरणं शक्य नाही। सोलापूरचा खरोखर तुम्हाला जर विकासाचं विमानतळ विमान मागील 18 वर्षापासून हे या संस्थेवरती आहे। त्याच मुख्य संस्थेचं पण पूर्वी आम्ही जनरल मीटिंगला जात असताना एका सणाला जातो का काय अशा भावना सगळ्याच दोघं तीच भावना आम्ही लक्षात ठेवून या कारखानदारीच्या स्पर्धेमध्ये सहकारी संस्था टिकलं नाही तर सगळेच कारखाना आम्हाला ओरडतील। त्यांनी काय कोणत्या कारखान्याचं आहे, प्रायव्हेट कारखान्याच्या प्रश्नाबद्दल जास्त बोलून एखाद्या व्यक्तीला चुकवण्याचे काय प्रश्न विशेष नाही ते, पण हे बंद पडलं तर आम्हा किती कवडी मोलानं आपलं जीवन चालतच पाहिजे। हे आंदोलन चेअरमन साहेबांचं नाही किंवा त्या डायरेक्टरांचा नाही, तर शेतकऱ्याचा जीवनमानाचा प्रश्न आहे। ही स्वतःचा समजून
सगळ्यांनी या शेतकरी उपोषणाला म्हणा आणि एवढ्या कुठं रस्ता रोकोचा आपल्या शेतकऱ्याच्या गरज लागते. नवाज नोटीस, नवाज नोटीस, नवाज नोटीस. चिमणी बचाओ, चिमणी बचाओ, चिमणी बचाओ. धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. नुकसान करणाऱ्याचा धिक्कार असो, धिक्कार असो. तरी त्या साहेबांचा मी विनंती करतो की आपण सगळ्यांनी रस्ता रोको व्यवस्थित शांती. चिमणी बचाओ, चिमणी बचाओ, चिमणी बचाओ. आवाज कारखान्याचा, सिद्धेश्वर साखर कारखान्याचा चिमणी बचाओ, कारखाना बचाओ, कारखाना बचाओ, बचाओ, कारखाना बचाओ, चिमणी बचाओ, चिमणी बचाओ, चिमणी बचाओ. नवाज नोटीस, नवाज नोटीस, नवाज नोटीस, नवाज नोटीस. चिमणी बचाओ, बचाओ, चिमणी बचाओ, नवाज नोटीस. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.